शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण प्रभूची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. चला ही आराधना प्रार्थना करून प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. तू आम्हाला ही सुंदर संधी दिलेली आहेस की आम्ही तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा, तुझी उपासना करावी, तुला मान महिमा गौरव द्यावा, तुझी स्तुती स्तोत्र गावी. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की ही सर्व उपासना तू आशीर्वादित कर. आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे आणि बापा आम्हाला तुझा आशीर्वाद मिळू दे. प्रभू, आम्ही तुझं गौरव करावं, तुझं नाव उंचवावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. सर्व विघ्न, आमचे मनातील इतर विचार काढून टाक आणि तुझ्या ठाई एकाग्र मन करण्यासाठी सहाय्य कर. प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, आराधनेला सुरुवात करूया. आज आपल्या आराधनेमध्ये प्रभुभजनसुद्धा आहे, लक्षात आहे ना? चला तर आपण स्तुतीने सुरू करूया. प्रभूची उपकार स्तुती करूया गीतांनी. या गीतांमध्ये पुण्याहून प्रीती निकाळजे आपलं पुढारीपण करते. हालेलुया. यावेळेस परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि आराधना करूया. सर्व मान महिमा आणि गौरव यावेळेस आपण त्या परमेश्वराला देऊया आपल्या स्तुती आणि आराधनेच्या द्वारे. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की हा दिवस परमेश्वराने नेमलेला आहे आणि त्यात आपण उल्हास आणि आनंद करणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. इस शुभ दिन शुभ घड़ी दोहराते हैं.
गोष्ट प्रभू परमेश्वराची आम्ही करतो माझ्या राजा, ती तुला आनंद देणारी असू दे प्रभू परमेश्वर. कारण परमेश्वरा तुझं वचन हे यशाया 60 मध्ये म्हणतं की तिचं नाव हेफसिबा म्हणजे ती मला आनंद देणारी अशी असणार आहे. थँक्यू जीसस. लॉर्ड, लेट एव्हरीथिंग दॅट वी थिंक, दॅट वी डू अँड वी से बी प्लीजिंग टू यू, ओ गॉड. थँक्यू जीसस. हालेलुया. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना.
प्रीती, या सुंदर गाण्यांमध्ये आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय 10 ते 14 ही वचने आपण वाचूया. माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊ बंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो. सुनता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी व जे लावदिकियात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. त्यांच्याविषयी मी साक्षी आहे. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिलात, वेळेत रेकॉर्डिंग करून पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही संवाद साधू इच्छित आहेत. बघूया त्यांना काय म्हणायचं आहे. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांची भेट होते या माध्यमातून, याचा अतिशय आनंद वाटतो आणि प्रभूजी मनापासून मी स्तुती करतो. मागच्या रविवारी 8 मार्चला आपण आपल्या भक्तीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला आणि अतिशय सुंदर आशीर्वादित अशी भक्ती झाली. आपल्यापैकी ज्या सर्वांनी मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये भाग घेतला, ती भक्ती पाहिली, माझी खात्री आहे की तुम्हाला मोठा आशीर्वाद मिळाला, उत्तेजन मिळालं. मराठीमध्ये सिस्टर मालविका आखाडे यांनी अतिशय सुंदर या संपूर्ण भक्तीचं संचलन केलं. सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि त्यांची मुलगी साक्षी यांनी अतिशय सुंदर गाणी, विशेषतः उपासना संगीतातली गाणी फार सुंदर गायली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आपल्यासाठी शास्त्र वाचन मिसेस बीना गायकवाड यांनी केलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं नीतिसूत्रे 31 मधील सद्गुणी स्त्री यावर आधारित अतिशय सुंदर, प्रभावी, उत्तेजन देणारा असा संदेश मिसेस मृदुला घोडके यांनी सादर केला, आपल्याकडे आणला. त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. मी नेहमी फार कौतुक करतो असं त्यांचा आक्षेप आहे, परंतु त्यांच्यासारखी व्यक्ती आपल्या सहभागितेमध्ये आहे, आपल्या समाजामध्ये आहे, आपल्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. जेव्हा मी माझा संदेश रेकॉर्ड करतो तेव्हा 30 मिनिटाच्या संदेशाला मी कधी कधी 1 तास, कधी कधी 1.5 तास घेतो कारण मला मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. परंतु त्यांचं रेकॉर्डिंग मी त्या दिवशी केलं आणि सलग न थांबता 40 मिनिटं अतिशय सुंदर संदेश त्यांनी दिला. आम्ही त्यांचं रेकॉर्डिंग करायला गेलो होतो त्या दिवशी त्यांचा सुंदर पाहुणचारसुद्धा आम्ही घेतला. त्या फार चांगल्या सुगरण आहेत आणि त्यांनी स्वतः बनवलेलं सुंदर जेवण आम्हाला त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये घेता आलं. आम्हाला खूप आनंद वाटतो.
इंग्रजीमध्ये अपर्णा भांबळ, जी माझी भाची आहे, माझी बहीण संजीवनी गायकवाड, त्यांची मुलगी अपर्णा, तिने अतिशय सुंदर इंग्रजी भक्तीचं संचलन केलं. त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. आणि इंग्रजी भक्तीमध्ये डॉरथी आणि शरीना, दीपक आणि स्मिता उजगरे यांच्या कन्या यांनी अतिशय सुंदर गाणी सादर केली. याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. इंग्रजीमध्ये सिस्टर रूथ मावस्कर, ज्या सर्बियामध्ये असतात, आपली आई मिसेस मावस्कर यांच्याबरोबर त्या राहतात, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. मिसेस स्वाती डोंगरे, ज्या डब्लिन आयर्लंड या ठिकाणी अध्यापनाचं काम करतात, त्यांनी इंग्रजी भक्तीमध्ये अतिशय सुंदर संदेश दिला. अतिशय तयारीचा संदेश होता. त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले होते हे दिसत होतं आम्हाला, आणि म्हणून त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भक्तीला मागच्या आठवड्यामध्ये फार सुंदर प्रतिसाद मिळाला. पुष्कळांनी या भक्तीचा आनंद घेतला आणि प्रभूनं त्यांना आशीर्वादित केला आहे, हा मला विश्वास आहे. ट्विटरनं अर्थातच या दोन्ही भक्तीचं अतिशय सुंदर एडिटिंग केलं, अपलोडिंग केलं, आणि अगदी वेळेमध्ये ही लिंक आमच्यासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे अनेकांपर्यंत आम्हाला ती पाठवता आली. त्याबद्दल पीटरचे आम्ही मनापासून उपकार मानतो. मागच्या आठवड्यामध्ये सुरेश तिवडे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की त्यांचा एक लहानसा अपघात झाला. ते स्कूटरवरून पडले आणि त्यांच्या डाव्या हाताचं फ्रॅक्चर झालं. आणि त्यांना याची खंत वाटत होती की मला प्रभूची सेवा नेहमीप्रमाणे करता येत नाही. जोपर्यंत माझा हात बरा होत नाही तोपर्यंत मला थांबावं लागेल. तर सुरेश तिवडे यांच्यासाठी आपण प्रार्थना करा. शनिवार 14 मार्च रोजी अर्ध्या दिवसाचं आध्यात्मिक शिबिर बायबल सेंटर सॅलिसबरी पार्क पुणे इथे आयोजित केलं होतं. त्याविषयीचा वृत्तांत पुढच्या भक्तीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. प्रियजनो, आता वेळ आहे दानार्पणाची. आचार्य स ना सूर्यवंशी यांनी पुष्कळ गाणी लिहिलेली आहेत. त्यापैकी काही गाणी उपासना संगीतामध्ये आहेत. त्यातलंच एक गीत आपण आज गाऊया आणि प्रभूची उपकारस्तुती करूया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 744 क्रमांकाचं गाणं गाऊया. सुखाचे सागर माझ्या हृदयी साठले. मला माहीत नाही ही चाल मी जी गात आहे ती योग्य आहे किंवा नाही, परंतु मी ही चाल गात आहे आणि तुम्ही सुद्धा गाऊ शकता माझ्याबरोबर. तुम्हाला जर याची वेगळी चाल माहीत असेल तर आम्हाला गाऊन पाठवा, म्हणजे मग आपण नंतर ती चालसुद्धा त्याप्रमाणे आपण गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. मोदाची उकळ उसळूनवर आली, ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली, नाव सुवार्ता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून, नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. कधी अहंकार करी
लीन तू मजला विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला देई आपुल्या भक्ताला सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले सारे अंतरी साठले म्हणे ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन सारा देह हा ठेवीन सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले सारे अंतरी साठले. आपण हे दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमच्यावर किती प्रेम करतोस, आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तुझे सर्व आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत. त्या आशीर्वादांमधूनच अत्यंत अल्प असं हे दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या कुटुंबामध्ये आणि जे सर्व हा संदेश ऐकत आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत महान कार्य होण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं आम्हाला तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुला प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा अर्थ तू आम्हाला सांग, तुझं सत्य आम्हाला प्रगट कर आणि प्रभू, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास, तुझ्या मार्गामध्ये चालण्यास आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियजन हो, यावेळेस एक साक्ष आहे, ऐकूया प्रभूच्या गौरवासाठी. स्तोत्र 116 आणि 15वं वचन असं म्हणतं, परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. आणि प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायात 13व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात. प्रियजन हो, काही काळापूर्वीच मी त्याच्या भक्ताचं अमोल मरण पाहिलेलं आहे. माझी प्रिय पत्नी सारा प्रभूकडे गेली, परंतु तिचं मरण किती अकल्पनीय होतं आणि किती आशीर्वादित होतं याची साक्ष देण्यासाठी म्हणून मी आपला थोडासा वेळ घेतोय. आम्ही गेली 20 वर्ष पुण्यातल्या फातिमा नगर इथे घरात राहत होतो, परंतु गेल्या जुलैपासून आम्ही इथे वडगाव मावळ इथे एका नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. तेव्हापासून मी आणि सारा इथे राहत होतो. प्रशस्त घर, सुंदर घर होतं. सारानं आपल्या सर्व कल्पकतेनं ते सजवलं होतं.
घराचा आनंद ती घेत होती. हे घर आणि इथलं अत्यंत शांत वातावरण, शुद्ध हवा याचा तिनं भरपूर उपभोग घेतला. दररोज निराळ्या पक्ष्यांच्या किलबिलीने तिची पहाट होत असे आणि संध्याकाळी बाल्कनीतल्या झुल्यावर बसून कॉफीचा आस्वाद घेत वातावरणाचा आनंद घेणं हे ती अनुभवत होती. मंगळवारी 10 फेब्रुवारी 2026 आम्ही पुण्याला गेलो होतो. तिचा रुटीन चेकअप होता. जी तिची शुगर एकेकाळी 350 ते 400च्या दरम्यान असायची, ती त्या आठवड्यांमध्ये 96 ते 106 या दरम्यान आली होती. आणि गेल्या 3 महिन्याचा रिपोर्ट तिने डॉक्टरांना दाखवला. त्यावेळेस डॉक्टरांना खूप आनंद झाला. ती डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर माझी शुगर तर कंट्रोलमध्ये आली आहे, आता माझं BP ही कंट्रोलमध्ये आणा. डॉक्टर म्हणाल्या, हो आपण ते नक्कीच करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. तुझी शुगर आता कंट्रोलमध्ये आलेली आहे, आता BP ही कंट्रोलमध्ये येईल. त्या आनंदामध्ये आम्ही पुण्याहून निघालो. तिनं शॉपिंग केलं आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही वडगाव मावळ येथे आमच्या घरी परतलो. त्या दिवशी का कुणास ठाऊक ती मला म्हणाली, आज तू स्वयंपाक कर, मी बिछाण्यावर बसते, मला थकल्यासारखं झालं आहे. मी स्वयंपाक केला, जो गेले 8 महिने मी करत होतो, कारण तिच्या उजव्या हाताचं फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला काहीच करता येत नव्हतं. परंतु प्रत्येक वेळेस ती माझ्या शेजारी उभी असायची, मला सांगायची हे टाक, ते टाक, इतकं टाक. आणि ती माझ्या शेजारी बरून माझ्या स्वयंपाकामध्ये लक्ष घालायची. त्या दिवशी ती म्हणाली, मी आज बसते, तू स्वयंपाक कर, झाला की मला बोलव, आपण जेवूया. माहिती नाही का, पण त्या दिवशीचा स्वयंपाक तिला फार आवडला असं म्हणाली. नंतर थोडी शतपावली करून ती पुन्हा बिछाण्याकडे गेली आणि मी स्वयंपाकघरातली आवरासावर करून बिछाण्यात गेलो. मला थकवा आला होता. मी तिला म्हटलं, मी झोपतो. ती म्हणाली, हो झोप. तिची एक सवय असायची, रात्री उशिरापर्यंत ती काही ना काहीतरी टॅबवर किंवा TV वर बघत असायची. त्या दिवशी मला आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून तिने टॅबवर काही तिचे कार्यक्रम बघताना हेडफोन घालून ती बघत होती. रात्री 11:30च्या दरम्यान मला अचानक तिच्या खोकल्याचा आवाज आला आणि मी जागा झालो. मी म्हटलं, हे का खोकते? मी तिला विचारलं, तुला पाणी देऊ? ती म्हणाली, नाही, मी आत्ताच जाऊन पिऊन आले. पण ती म्हणाली, माझं BP बघ. तिने अपर्चर ऑलरेडी तिच्या हाताला लावलेलं होतं. मी ते मशीनचं बटन ऑन केलं आणि पाहिलं तर तिचं BP खूप शूट झालं होतं आणि तिला दरदरून घाम फुटला होता आणि त्या दरम्यान ती खोकत होती. मला कळलं नाही ती अशी का खोकते. परंतु तिने त्यावेळेस मला सांगितलं, मला एक गोळी दे. तिला तिने सांगितलेली गोळी मी दिली आणि मग म्हणाली, प्रार्थना करूया. आणि आम्ही प्रार्थनेला लागलो. ती बिछाण्यावर उठून बसली, मागं टेकून बसली. मी तिच्या बिछाण्याच्या अगदी शेजारी उभा होतो. तिने मला कवटाळून मिठी मारली आणि आम्ही दोघेजण प्रार्थनेत होतो. स्तुती करत होतो, परमेश्वराची आराधना करत होतो. ती माझ्याबरोबर होला हो म्हणत होती, आमेन म्हणत होती, प्रेज द लॉर्ड म्हणत होती, हालेलुया म्हणत होती, स्तुती करत होती. आमची प्रार्थना चालू होती. आणि तिचा आवाज बंद झाला. मी पाहिलं खाली बघून, तिची मान खाली पडली होती. माझ्या मिठीतून ती प्रभूच्या कवेत गेली होती. प्रियजनो, हे मरण मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलं. परमेश्वराची स्तुती करत ती प्रभूच्या सानिध्यामध्ये गेली. यापूर्वी मी कुठलंही मरण पाहिलं नव्हतं आणि इतक्या जवळून तर अजिबातच नव्हतं.
परंतु आम्ही दोघेही प्रभूची स्तुती करत असताना, आराधना करत असताना ती प्रभूच्या सानिध्यामध्ये गेली. सुरुवातीला वचन वाचलं ना मी, धार्मिकाचं मरण अमोल असतं. प्रभूने ह्या वचनाचा खरा खरा अनुभव दिला. प्रियजनो, मी का सांगतोय? तिचं गौरव करण्यासाठी नाही. मला तुम्हाला यातून एक गोष्ट सांगायची आहे की ती मरणाला धैर्यानं सामोरी गेली. ती घाबरली नाही, ती रडली नाही, तिने आक्रोश केला नाही. तिला माहीत होतं, तिला कळलं होतं, तिच्या लक्षात आलं होतं की तिला हार्ट अटॅक येतोय, तिची वेळ संपत आलेली आहे. आणि म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती जोरजोरात खोकत होती. अशी एक कल्पना आहे की तुम्ही जोरजोराने खोकल्यानंतर कदाचित तुमचा हार्ट अटॅक टळू शकतो, कारण तुमचं रक्ताभिसरण वाढतं आणि एखादी रक्ताची गाठ हृदयामध्ये अडकली असेल तर ती पुढे सरू शकते. आणि म्हणून तिने हा प्रयत्न केला होता. तिला जे माहीत होतं ते तिने सगळं केलं. प्रभूची स्तुती करत मात्र ती गेली. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की प्रभूची स्तुती करत असताना 2 वाक्य ती स्पष्टपणे मला म्हणाली, पेट्स मला क्षमा कर. आणि तिने परमेश्वराची क्षमा मागितली. प्रभू मला क्षमा कर. आणि ती स्तुती करत राहिली आणि स्तुतीमध्ये प्रभूकडे गेली. प्रियजनो, किती शांत आणि किती धीरानं तिनं मृत्यूचा सामना केला आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये गेली. अनेक लोक मृत्यूला घाबरतात. अनेकांना मृत्यूचं भय आहे. मला आज तुम्हाला सांगू द्या, तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये आहात, प्रभूच्या विश्वासामध्ये आहात, तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही आनंदाने प्रभूच्या समक्षतेत जाऊ शकता. मी स्वतः पाहिलं आहे आणि मला त्यातून उत्तेजन मिळालं. मला दुःख प्रचंड झालं. 52 वर्षाचं आमचं प्रेम अगदी अलगद माझ्या मिठीतनं सुटून गेलं होतं. प्रियजन हो, प्रभूला जे योग्य वाटलं ते त्याने केलं. त्यानं तिला कोणताही त्रास होऊ दिला नाही. आता कदाचित ह्या गोष्टी खोट्या वाटतील, परंतु 2 दिवसापूर्वी ती मला म्हणाली होती, मला अंथरुणाला खेळून जायचं नाही, मला हसत खेळत जायचं आहे. प्रभूनं तिची प्रार्थना ऐकली. निश्चितच प्रभू आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकतो आणि तो तिची नेहमी प्रार्थना ऐकायचा. ती अत्यंत प्रार्थनाशील जीवन जगायची आणि प्रभू तिच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं द्यायचा. याही प्रार्थनेचं प्रभूनं उत्तर दिलं. तिला आशीर्वादित मरण दिलं. प्रियजनो, मृत्यूचं भय बाळगू नका. मृत्यू ही केवळ एक ट्रान्झिशन आहे. आपण एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जात आहोत. तिच्या फ्युनरलच्या वेळेस सिस्टर लीना म्हणाल्या ना, बिली ग्रॅहम म्हणाले त्याप्रमाणे, ती इथे नाही आहे, तिचा ॲड्रेस बदललेला आहे. आज ती प्रभूच्या सानिध्यामध्ये आहे. त्याचं समाधान आहे. प्रियजन हो, त्या रात्री कारण 12व्या वर्षा दरम्यान तिचा मृत्यू झाला, तेव्हा मी एकटा तिच्याबरोबर होतो. 15 दिवसांपूर्वीच माझ्या लोअर बॅकमध्ये, कमरेमध्ये चमक भरली होती आणि मला अक्षरशः बिछाण्याहून उठता देखील येत नव्हतं. परंतु मी फिजिओथेरपी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मला बरं वाटू लागलं होतं. परंतु कमरेला बेल्ट होता आणि मला काहीही वजन उचलायला परवानगी नव्हती. त्या रात्री प्रभूने धैर्य दिलं. ती बसलेल्या अवस्थेत प्रभूकडे गेली होती. मला तिला उचलून तिला सरळ झोपवावं लागलं. त्यानंतर मी इथले पास्टर रुबेन वानखेडे आणि त्यांची पत्नी मंगला यांना फोन केला. ते त्वरित आले. आमच्या सोसायटीमध्ये राहणारे एक विश्वासणारे बंधू कर्नल सोनावणे, त्यांना बोलावलं. ते लगेच आले. या सर्वांनी अतिशय तत्परतेनं मला मदत केली, सावरून धरलं. शेजारी पाजारी आले, सगळ्यांनी मदत केली. माझे भाऊ संजय, त्यांना फोन केला होता, ते स्वतः आले. बंधू आशिष मस्के एवढ्या मध्यरात्री त्यांची कार चालवत त्यांना घेऊन आले.
माझी मुलगी, माझे जावई त्यांना घेऊन आले. या सगळ्यांनी मला खूप मदत केली. त्यांचे मनापासून आभार. आणि प्रियजनो, तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी खूप प्रार्थना केल्या, आम्हाला उचलून धरलत. तुमचे मनापासून आभार. या दरम्यान माझा मुलगा, सून, मुली अमेरिकेहून येणार होते. त्यांना इथं आणण्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या. त्यामध्ये बंधू मयंक आणि श्याम यांनी खूप मदत केली. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता वाट बघणं आहे ते प्रभूच्या येण्याची, कारण त्यावेळेस आपण आपल्या प्रियजनांना भेटणार आहोत. त्या दिवसापर्यंत प्रभूची उपकार स्तुती करत राहूया, प्रभूच्या विश्वासामध्ये राहूया आणि सर्व गौरव त्याला देऊया. माझी आशा आहे या साक्षीमधून तुम्हाला उत्तेजन मिळालं असेल. प्रभूची तुम्ही स्तुती करत असाल, सर्व मान, महिमा, गौरव त्याला देत असाल आणि आपण सर्वजण त्याच्या विश्वासामध्ये वाढूया. धन्यवाद. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. कलसेकराच्या पत्राचा आपण अभ्यास करत आहोत. आज भाग 35. आपला कलसेकरास पत्राचा अभ्यास जवळजवळ संपत आला आहे. आपण शेवटली काही वचनं आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. जर आपली काही सूचना असेल नवीन कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करावा तर या आठवड्यामध्ये आम्हाला कळवा, म्हणजे त्या दृष्टीनं आम्हाला तयारी करता येईल. कारण कदाचित पुढच्या रविवारी आपलं हे पुस्तक संपेल. त्यानंतर एका नवीन पुस्तकाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपली काही सूचना असेल तर जरूर आम्हाला कळवा. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय 10व्या वचनापासून पुढं आपण करणार आहोत. आणि हा शास्त्रभाग आपल्यासाठी मिसेस शैलजा घाडगे यांनी वाचला. त्यांचे आम्ही आभारी आहोत. इंग्रजीमध्ये डॉक्टर सामा थॉमस यांनी त्या शास्त्रभागाचं वाचन केलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. 7व्या वचनापासून आपण हे पाहत आहोत की पौल आपल्या पत्राची समाप्ती करत आहे, समारोप करत आहे आणि तो सगळ्यांना सलाम म्हणत आहे. ज्या वेगळ्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आहे त्याविषयी आपण चर्चा केली. आणि 10व्या वचनामध्ये पौल काय म्हणतो, माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो. एवढीच त्याची ओळख आहे, माझ्या सोबतीचा बंदिवान. ही चांगली ओळख आहे नाही का. आणि मग बर्नबाचा भाऊ मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. आणि मार्कविषयी आपण पुष्कळ गोष्टींची चर्चा मागच्या वेळेस केली आहे. आणि मग आता 11 वचन, युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो. सुनता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. आता कोणाचा उल्लेख करत आहे पौल? येशू नावाचा. आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्त हा एकच आहे की त्याचं नाव होतं, परंतु नाही. त्या काळामध्ये येशू नावाची अजून दुसरी माणसं होती. आणि मला खूप आश्चर्य वाटले की अर्जेंटिना, ब्राझील अशा काही देशांमध्ये जीजस हे नाव असं वापरलं जातं. तर यावरून आपलं हे दिसतं की येशू हे नाव त्या दिवसामध्ये कॉमन होतं. फक्त येशू ख्रिस्त हा एकटाच नव्हता, परंतु त्याच्या जीवनामुळं, कार्यामुळं तो वेगळा ठरला. ज्यावेळेस देवदूतानं मरियाला सांगितलं की तू त्याचं नाव येशू ठेव, त्यावेळेस येशू हे नाव काही फार वेगळं नव्हतं. कदाचित त्या काळामध्ये अनेक लोकांचं नाव येशू होतं. तसं आपल्यापैकी काही लोकांचे नावं फार कॉमन असतात नाही का. माझं नाव संजय फार कॉमन नाव आहे. अनेक लोकांचं नाव असतं संजय. मला स्वतः 10 लोक भेटलेले आहेत की ज्यांचं नाव संजय गायकवाड आहे. केवळ संजय नाही, परंतु संजय गायकवाड असं नाव असलेले 10पेक्षा अधिक लोक मला आत्तापर्यंत भेटलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. काही जण देवाची सेवा करत आहेत, काही जण इतर काही बिझनेसमध्ये आहेत, असे वेगवेगळे लोक आहेत. तर येशू हे नाव त्या काळामध्ये इस्रायल लोकांमध्ये कदाचित एक कॉमन नाव होतं, परंतु देवानं ते नाव निवडलं आणि येशूला दिलं. आणि त्याच्यानंतर त्या नावाचं महत्त्व काय आहे
हे आपण पवित्रशास्त्रामध्ये येशूचं जे वर्णन आहे त्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, त्याचं पुनरुत्थान हे एकमेव असं काम आहे. त्या प्रकारे कोणीच नव्हतं या जगामध्ये. जरी त्यांचं नाव येशू होतं तरी सुद्धा त्यांनी येशूप्रमाणे बलिदान केलं नाही, येशूप्रमाणे त्यांचं पुनरुत्थान झालं नाही. आणि म्हणून हा येशू जो आहे, येशू ख्रिस्त, तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, तो एकमेव आहे. ही इज युनिक. आणि म्हणून फिलिप्पीकरास पत्रात पाऊल म्हणतो की येशूच्या नावानं प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीव हा कबूल करेल, येशू हा ख्रिस्त आहे. At the name of Jesus, every knee shall bow, every tongue confess that Jesus is the Lord for the glory of God. परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी हे होणार आहे की प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीव हा कबूल करेल की येशू हा प्रभू आहे. येशू हे नाव कदाचित सर्वसामान्य होतं. त्यामधून देवाचा पुत्र अतिशय साधा झाला. सर्वसामान्य मानवाचा पुत्र म्हणून तो या जगात जन्माला आला. सर्वसाधारण जीवन तो जगला. परंतु त्याचं वेगळेपण त्यानं वधस्तंभावर सिद्ध केलं. आपलं बलिदान त्यानं केलं, आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं आणि म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा झाला. तर या ठिकाणी एक उल्लेख आहे की युस्त म्हटलेला येशू, जीजस हू वॉज कॉल्ड जस्टिस, अशा प्रकारे याची ओळख आहे. आता त्याच्याविषयी फार माहिती दिलेली नाही आहे, फक्त तो सलाम सांगतो एवढंच सांगितलेलं आहे. म्हणजे तो पौलाचा सहकारी होता. आता त्या वचनामध्ये पौल पुढं काय सांगतो, सुनता झालेल्यांपैकी म्हणजे जे यहुदी आहेत हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझं सांत्वन झालं आहे. पौलाची जी सेवा होती ना, ती प्रचंड मोठी सेवा होती. पौलाच्या सेवेद्वारे अनेक लोक ख्रिस्ताकडे आले होते, अनेक पुढारी तयार झाले होते. परंतु तरी सुद्धा पौल काय म्हणतो शेवटी, फार थोडे लोक माझ्याबरोबर आहेत. फार मोठी गर्दी नव्हती, त्याचं फॅन फॉलोईंग फार मोठं नव्हतं. त्याला ओळखणारे खूप होते, परंतु त्याच्या बरोबर सेवा करणारे फार कमी मोजके लोक होते. आणि या अनेक सेवकांचा अनुभव असतो की त्यांच्या सेवेमध्ये कदाचित मोठमोठ्या सभांमध्ये ते बोलतात, मोठी गर्दी असते, ते फार प्रसिद्ध असतात, लोकप्रिय असतात, परंतु त्यांच्याबरोबर सेवा करणारे कदाचित फार मोजके लोक असतात. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं पुष्कळ लोक जात होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सभोवती मोठी गर्दी होत असते, कारण तो चमत्कार करत होता. ते चमत्कार पाहण्यासाठी, स्वतः आरोग्यदानाचा अनुभव घेण्यासाठी अनेकांची गर्दी होत होती. ते स्वाभाविक आहे. येशूनं डोंगरावर प्रवचन दिलं, त्यानंतर त्याने 5,000 लोकांना भोजन दिलं. इतके लोक एका सभेमध्ये त्याच्या समोर होते. कल्पना करा, आत्ताचा काळ नाही तो. 2000 वर्षांपूर्वी 5,000 लोकांसमोर बोलणं ही फार मोठी गोष्ट होती. परंतु प्रभू येशू फार प्रसिद्ध होता. पण त्याने शिष्य किती निवडले? फक्त 12. आणि मग त्याच्या कठीण काळामध्ये गेतशेमाने बागेमध्ये जेव्हा तो होता, जेव्हा तो प्रार्थना करायला गेला, तेव्हा त्याने किती जणांना बरोबर घेतलं? फक्त 3घांना. आणि प्रार्थना करत असताना त्या 3घांचा अनुभव काय होता की ते त्याच्याबरोबर जागे राहू शकले नाही, ते झोपले. सेवकांची परिस्थिती पुष्कळदा अशी असते. मला माझ्या जीवनामध्ये हा अनुभव आलेला आहे. होय, मला कदाचित अनेक लोक ओळखतात, अनेक लोक माझा संदेश ऐकतात, परंतु जेव्हा खरोखर सेवेमध्ये गरज असते तेव्हा तुमच्याबरोबर उभे राहणारे फार मोजके असतात, थोडे लोक असतात. फार वर्षांपूर्वी एका सेवकाबरोबर मी सेवा करत होतो एका संस्थेमध्ये, आणि त्याने मला सांगितलं की जे लीडर्स असतात, जे समाजाचे नेते असतात, ते फार एकाकी असतात. ऑन द टॉप पीपल आर व्हेरी लोनली. जे अतिशय उच्च पदावर असतात ना, खरं म्हणजे ते फार एकटे असतात. त्यांच्याबरोबर त्यांचं ओझं वाहून नेणारे फार कमी लोक असतात. त्यांना ओळखणारे खूप असतात, त्यांचा प्रभाव अनेकांवर पडलेला असतो, परंतु त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना साथ देणारे फार कमी लोक असतात. आणि सेवेमधलं हे एक आव्हान आहे. मी साधारण 40 वर्षांपूर्वी सेवेला सुरुवात केली, परंतु जेव्हा मागे वळून मी पाहतो तेव्हा माझ्याबरोबर सेवेसाठी उभे राहिलेले फार कमी लोक मला दिसतात.
अनेक लोक मला ओळखतात, पण तू सेवेबरोबर खांद्याला खांदा लावून मदत करणारे फार मोजके लोक असतात आणि त्यांच्याद्वारेच आपली सेवा पुढे जात असते. आणि म्हणून गर्दी पाहून आपण हुरळून जाऊ नये, अरे मला इतके लोक ओळखतात, माझी एवढी मोठी सेवा आहे. नाही, तुमच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष उभे राहणारे फार मोजके लोक असतात आणि ते अत्यंत मौल्यवान आहेत. दे आर व्हेरी प्रेशियस फॉर यू. मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रार्थना सभेचं उदाहरण दिलं. आम्ही साखळी प्रार्थना घ्यायचो मिरजेमध्ये. त्यावेळेस आम्ही रात्रभर प्रार्थना करायचो, पण तो रात्री 2 ते 5 हा फार कठीण काळ असायचा. 2 वाजेपर्यंत अनेक लोक असायचे. आम्ही 6 वाजता सुरू करायचो आणि 6 ते 8-9 गर्दी असायची, भरपूर लोक मोठ्या संख्येने. चॅपल फुल असायचं वानलेस हॉस्पिटलचं. आणि मग हळूहळू 9 नंतर लोक कमी व्हायला लागायचे आणि 12 नंतर मग फारच कमी. परंतु 2 ते 5 अगदी मोजके, 3-4 जास्तीत जास्त 5 असे माझे मित्र, प्रेयर पार्टनर्स माझ्याबरोबर राहायचे आणि रात्रभर ते माझ्याबरोबर प्रार्थना करायचे. आणि त्या माझ्या सहकाऱ्यांच्या जोरावर, त्यांच्या मदतीमुळंच मला ती रात्रभर प्रार्थना चालू ठेवता आली. माझ्या एकट्यामध्ये ती शक्ती नव्हती की मी ते करू शकेन, परंतु मला सहकार्य करणारे असे काही सहकारी देवाने मला दिले आणि त्यातले अनेक जण डॉक्टर होते. कदाचित मागच्या वेळेस मी तुम्हाला काही नावं सांगितली आहेत, पण वानलेस हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टर्स त्यावेळेला होते आणि ते सर्व प्रार्थनेमध्ये आम्हाला मदत करायचे. अर्थात दुसरेही मित्र होते, पण फार मोजके थोडे लोक हे पूर्ण रात्र माझ्याबरोबर त्या ठिकाणी थांबायचे आणि आम्ही खाली बसत होतो आणि आम्ही गुडघ्यावर प्रार्थना करत होतो. जे विश्वासूपणे प्रामाणिकपणे सेवा करतात त्यांचा हा अनुभव आहे की फार थोडे लोक तुमच्याबरोबर उभे राहतात, तुम्हाला मदत करतात, तुम्हाला धीर देतात. आणि पाऊलाची त्यांच्याविषयी साक्ष काय आहे? त्यांच्यामुळे माझं सांत्वन झालं आहे. अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव पाऊल या ठिकाणी सांगत आहे. व्हेरी पर्सनल, इंटिमेट रिफ्लेक्शन, एक्सपिरियन्स. फार थोडे लोक माझ्याबरोबर होते, पण ते माझं समाधान करत होते, माझं सांत्वन करत होते. आणि खरोखर सेवेमध्ये प्रत्येक सेवकाला अशा काही जणांची गरज असते की जे तुम्हाला उत्तेजन देतील, धीर देतील, शाबासकी देतील, तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील, बळ देतील. होय, कदाचित मोठ्या सभेमध्ये टाळ्या वाजवणारे, तुमची वाहवा करणारे अनेक जण भेटतील, पण तो खरोखर सर्व प्रसंगांमध्ये तुमच्या बरोबर उभे राहणारे फार थोडे असतात. आणि माझा विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही कठीण प्रसंगांमधून जात असताना फार थोडे लोक तुमच्याबरोबर उभे राहिले आणि त्यांनी तुम्हाला धीर दिला, तुमचं सांत्वन केलं. आपल्या जीवनामध्ये असं कोणी आहे का की जे तुमच्याबरोबर उभं राहील, तुम्हाला धीर देईल, तुम्हाला आधार देईल, तुम्हाला उत्तेजन देईल? हा, प्रत्येकाला त्याची गरज आहे. कोणीतरी माझ्याबरोबर उभं राहावं, मला धीर द्यावा, मला उत्तेजन द्यावं, मला प्रेरणा द्यावी. आणि जेव्हा असं कोणीतरी असतं तेव्हा सेवेमध्ये पुढं जाण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत होते. तर आपण सर्व प्रार्थना करूया की प्रभू अशा प्रकारची व्यक्ती माझ्या जीवनामध्ये दे. असे 2, 3, 4, 5 लोक माझ्या जीवनामध्ये तू आण की जे माझ्याबरोबर उभे राहतील, मला धीर देतील, मला उत्तेजन देतील. पुढे 12व्या वचनामध्ये पौल म्हणतो की ख्रिस्त येशूचा दास एपफ्रस, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे. हा एपफ्रस कोण आहे? आपण 7व्या वचनामध्ये पाहिलं आहे, पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये. एपफ्रस आमच्या सोबतीचा प्रियदास, तुमच्या वतीनं ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. एपफ्रस हा कलस्सेमधला होता, म्हणूनच पाऊल म्हणतो तो तुमच्यातलाच आहे. पहिल्या अध्यायाचा अभ्यास जेव्हा आपण केला तेव्हा ज्याविषयी मी सांगितलेलं आहे, फक्त त्याची एक आठवण करून देतो की 3 गोष्टी एपफ्रसाविषयी पाऊल म्हणतो. ती म्हणजे की तो माझ्या बरोबर आहे, तो प्रभूचा प्रिय दास आहे आणि ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. पौलाची एपफ्रसाविषयी फार चांगली साक्ष आहे. तो विश्वासू आहे,
तो प्रिय आहे, तो माझ्या बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीमधून एपफ्रस आणि पौल यांचे संबंध किती जवळचे होते, किती जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध होते, हे या पौलाच्या साक्षीमधून आपल्याला शिकायला मिळतात. कदाचित एपफ्रसानं कलस्से येथील मंडळीची स्थापना केली होती. तो तिथलाच होता. तो पौलाच्या संपर्कामध्ये आला, त्याने सुवार्तेचा स्वीकार केला. तो पुन्हा कलस्सेमध्ये गेला आणि कलस्सेमधील मंडळीला त्याने मदत केली. आता पौलाचं पत्र घेऊन तो कलस्सेला जात आहे आणि त्याच्याविषयी 12 वचनामध्ये फार सुंदर सुंदर गोष्टी पौल सांगत आहे. काय म्हणतो? तो ख्रिस्त येशूचा दास. त्याचं टायटल काय आहे? तो बिशप नाही, तो रेव्हरंड नाही, तो पास्टर नाही, तो अपॉसल नाही, तो प्रॉफेट नाही, तो ख्रिस्त येशूचा दास. पौल ज्याला म्हणतो तो ख्रिस्त येशूचा दास, तो किती महत्त्वाचा व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे सुंदर साक्ष एपफ्रसाविषयी पौल देतो आणि मग तो म्हणतो तो तुमच्यातलाच आहे, तुम्ही त्याला चांगलं ओळखता. केवळ मीच त्याच्याविषयी चांगली साक्ष देतो असं नाही, पण तुमचा पण त्याच्याविषयीचा अनुभव चांगला आहे. तुमच्यामध्ये त्याने सेवा केली आहे. तुमच्यामध्ये सुद्धा त्यानं आपली साक्ष चांगली ठेवली आहे. हे किती चांगलं आहे नाही का? तो तुम्हाला सलाम सांगतो. मग पुढं त्याच्याविषयी काय काय गोष्टी सांगतो पौल पहा. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करत आहे. पहा, एपफ्रस पौलाबरोबर होता आणि पौलाबरोबर सेवा करत होता आणि आता पौलाचं पत्र घेऊन तो कलस्सेला जात आहे. परंतु कलस्से येथील मंडळीपासून दूर असताना त्या मंडळीसाठी तो काय करत आहे हे पौल सांगत आहे की तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमची आठवण करतो. फक्त ओकेजनली नाही, फक्त संडेला नाही, फक्त प्रार्थना सभेच्या वेळेला नाही, परंतु नियमित सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करते. असे सेवक आम्हाला हवे आहेत, असे देवाचे लोक आम्हाला हवे आहेत की सदैव आमच्यासाठी प्रार्थना करतील. पण आमच्या घरातील प्रियजनांसाठी आम्ही न चुकता प्रार्थना करतो नाही? तसंच आमच्या मंडळीतील लोकांसाठी आम्ही करतो का? आमचे पालक, आमचे पुढारी, आमचे नेते यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो का? खूप वर्षापूर्वी एका मिशनरी ऑर्गनायझेशनचे फाउंडर, जनरल सेक्रेटरी एका फार मोठ्या पापामध्ये सापडले आणि त्यांच्यावर चहूबाजूने खूप टीका झाली. ज्या प्रकारच्या पापामध्ये ते सापडले होते त्यामुळं. जेव्हा मला कोणीतरी म्हटलं की पहा किती भयंकर झालं, त्यावेळेस मी त्यांना एवढंच सांगितलं, मी सुद्धा त्यासाठी जबाबदार आहे, कारण मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही कदाचित. मग सेवक जेव्हा सेवा करतो ना, तेव्हा त्याला प्रार्थनेने उचलून धरणारे लोक हवे असतात. या सेवकाकडून काही चूक होऊ नये, कारण एका सेवकाचा जर नाश झाला तर त्याच्याबरोबर अनेकांचा नाश होऊ शकतो. आणि म्हणून सेवकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरणारे लोक हवे आहेत. आणि मी जर कोणासाठी प्रार्थना करत नाही तर त्यांना दोष देण्याचा सुद्धा अधिकार नाही मला. जर मी आपल्या पालकसाहेबांसाठी प्रार्थना करत नाही, जे माझ्यासाठी वचनाची सेवा करतात, जे कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सेवा माझ्यासाठी करत आहेत, त्यांच्यासाठी जर मी प्रार्थना करत नाही तर त्यांना दोष देण्याचा, त्यांच्या चुका काढण्याचा अधिकार मला नाही आहे. हो, मी जर प्रार्थना करत आहे तर मला निश्चित अधिकार आहे. त्यांनी जर काही चूक केलं असेल तर त्याबद्दल मला बोलायला हवं. परंतु त्यांच्यासाठी काहीही न करता केवळ त्यांचे दोष पाहणं हे फार चुकीचं आहे. पहिली गोष्ट, तो सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आता तो प्रार्थना कशी करतो? जीव तोडून प्रार्थना करतो. इंग्रजीमध्ये म्हटलंय ॲगनायझिंग प्रेयर. अशी प्रार्थना की ज्यामुळं तुम्हाला जणू काय त्रास होईल, दुःख होईल. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही रात्र प्रार्थना करायचो. ते सोपं नव्हतं. रात्रभर काही तास अशा प्रकारे चॅपलमध्ये बसून राहणं, झोप जरी आली तरी सुद्धा त्या झोपेवर नियंत्रण मिळवणं आणि प्रार्थना करत राहणं हे फार कठीण आहे. आणि एपफ्रस अशा प्रकारे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. तो जीव तोडून प्रार्थना करत होता. म्हणजे आपल्या अंतःकरणापासून. त्यामधून कलस्से येथील मंडळी आणि एपफ्रस यांचे संबंध किती जवळचे होते. त्याच्या जीवनामध्ये इतकी कळकळ होती कलस्से येथील मंडळीसाठी की तो जीव तोडून प्रार्थना करत होता. आणि आज जगाला अशा प्रकारे जीव तोडून प्रार्थना करणाऱ्यांची गरज आहे.
पीपल हू विल प्रे ॲगनायझिंग प्रेयर. अशा प्रकारचं उदाहरण आम्हाला कोणामध्ये सापडतं बरं? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. गेतशेमाने बागेत जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्याचा घाम रक्ताचे थेंब पडावे असा पडत होता. अतिशय कळवळ्यानं प्रचंड दुःखामध्ये त्याने प्रार्थना केली. आम्हाला सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये अशा वेदना व्हायला पाहिजेत की लोकांचा नाश होत आहे, लोक प्रभूपासून दूर जात आहेत, सर्व प्रकारच्या अयोग्य गोष्टी अनेकांच्या जीवनामध्ये घडत आहेत. त्यासाठी मला जीव तोडून प्रार्थना करायला पाहिजे. आमच्या मुलांसाठी आम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना अनेक गोष्टी देतो, परंतु त्यांच्यासाठी जीव तोडून आम्ही प्रार्थना करतो का? आमच्या प्रार्थनांमुळं आमची मुलं देवाच्या मार्गामध्ये चालू शकतात. या जगामध्ये दुष्ट लोकांपासून, दुष्ट गोष्टींपासून आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही वेळ घालवतो का? आम्हा सर्व मुलांना आणि आमच्या मुलांना हे माहीत होतं की आमचे पप्पा आणि आई हे रोज सकाळी 6:30ला आमच्यासाठी प्रार्थना करतात. त्यांचा रोजचा क्रम आम्हाला माहीत होता. आणि आम्हाला हे सुद्धा माहीत आहे की आमची आई प्रत्येकाचं नाव घेऊन प्रार्थना करायची. तिला सर्वांचे वाढदिवस लक्षात असायचे. वाढदिवसाला ती प्रार्थना करायची. ती कदाचित फार मोठ्या मोठ्या गिफ्ट्स कधी कोणाला देत नव्हती, तिला ते शक्य नव्हतं, परंतु नेहमी प्रार्थना करायची. आणि प्रार्थनेचं दान, प्रार्थनेची गिफ्ट आम्हाला आमच्या प्रियजनांना द्यायला पाहिजे. जेव्हा कोणीतरी मला सांगतं ना की मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, मला इतकं बरं वाटतं. फार मोठा आशीर्वाद आहे तो की ज्यावेळेस कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करतं. आम्ही ही प्रार्थनेची सेवा करत आहोत का? शनिवारी आम्ही जेव्हा प्रार्थना सभा आयोजित केली तेव्हा निदान गुरुवारपर्यंत फार कमी प्रतिसाद दिसत होता, कारण प्रार्थनेचं आकर्षण वाटत नाही कोणाला. आमचा विषय होता उपासने प्रार्थना. त्यामध्ये काय विशेष आहे, कशाला जायचं अशा ठिकाणी? तुम्ही जर असं मोठं नाव गेलं की प्रेज अँड वर्शिप लेड बाय धिस सिंगर, मग गर्दी होते. कारण त्या ठिकाणी टाळ्या वाजवता येतात, आनंदानं नाचता येतं, म्युझिकचा आनंद घेता येतो. त्या ठिकाणी खरोखर पवित्र आत्म्याचं कार्य किती होतं हा दुसरा विषय, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण होतं की लोकांना खूप छान वाटतं. परंतु प्रार्थनेमुळे लोक एक्साइट होत नाही. प्रेयर डझंट एक्साइट एनीवन. एपफ्रस जीव तोडून प्रार्थना करत होता. आज आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करायला शिकलो आहोत का? आमच्या कुटुंबासाठी, आमच्या प्रियजनांसाठी, आमच्या तरुणांसाठी, आमच्या वृद्धांसाठी, जे संकटात आहेत, दुःखात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीव तोडून प्रार्थना करायला शिकलो आहोत का? आणि मग आमच्यासाठी असे जीव तोडून प्रार्थना करणारे कोणी आहेत का? पण या जगामध्ये तुम्हाला ओळखणारे खूप असतील, तुम्ही फार प्रसिद्ध असाल, परंतु तुमच्यासाठी प्रार्थना करणारे किती जण आहेत? मला असं वाटतं तुमच्या सेवेची कसोटी ती आहे की तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करत आहे. बरं, ही जीव तोडून प्रार्थना करताना तो काय मागत आहे? तो अशी विनंती करत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. कितीतरी गोष्टी तो मागत आहे. पहिली गोष्ट, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुमचं जीवन असावं. यू शुड बी इन द विल ऑफ गॉड, कम्प्लीट विल ऑफ गॉड. तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये राहावं यासाठी हा देवाचा सेवक प्रार्थना करत आहे. दुसऱ्यांसाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण वेगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो. त्यांना आरोग्य मिळावं, त्यांना जॉब मिळावा, त्यांना हे मिळावं, त्यांना ते मिळावं, पण त्याने देवाच्या इच्छेमध्ये राहावं यासाठी आपण प्रार्थना करतो का? आपल्या मुलांसाठी आपण फार मोठमोठ्या गोष्टीची प्रार्थना करतो. त्याला चांगला जॉब मिळू दे, त्याला भरपूर पैसा मिळू दे, त्याला हे मिळू दे, त्याला ते मिळू दे, पण त्यानं देवाच्या इच्छेमध्ये राहावं यासाठी आपण कधी जीव तोडून प्रार्थना केली आहे? देवाच्या इच्छेमध्ये राहणं याच्यासारखी मोठी सुरक्षित जागा दुसरी कोणती नाही. आणि तीच अत्यंत आशीर्वादित जागा आहे. इट्स अ ब्लेसेड प्लेस टू बी इन द विल ऑफ गॉड. आपण देवाच्या इच्छेमध्ये आहात का? आपण इतरांसाठी ही प्रार्थना करत आहात का की त्यांनी देवाच्या इच्छेमध्ये राहावं? आणि देवाच्या इच्छेनुसार राहत असताना
तुम्ही परिपूर्ण आणि दृढनिश्चयी असे स्थिर राहावे. मग देवाने आम्हाला जे पाचारण केलेलं आहे ना, ते आम्ही अतिशय सुंदर जीवन जगावं यासाठी. आम्ही अर्धवट ख्रिस्ती जीवन जगावं यासाठी नाही, पण आम्ही पूर्णपणे परिपूर्ण जीवन जगावं ख्रिस्तामध्ये, ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला एकमेकांना धीर द्यायचा आहे, उत्तेजन द्यायचं आहे. ज्या ठिकाणी मला संदेश देण्याची संधी मिळते, माझी प्रार्थना ही असते की या संदेशाच्या द्वारे प्रभूमध्ये अधिक बलवान होण्यासाठी, प्रभूमध्ये अधिक दृढ होण्यासाठी ऐकणाऱ्यांना कृपा मिळावी, ऐकणाऱ्यांना मदत मिळावी. माझ्या संदेशाचा उद्देश तो असावा. त्याच्याद्वारे त्यांना आशीर्वाद मिळावा, उत्तेजन मिळावा हे पुरेसं नाही आहे. ते प्रभूमध्ये वाढत आहेत का वचनाच्याद्वारे, हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परिपूर्ण होणं आणि दृढनिश्चयी, पूर्ण खात्री, देवाच्या इच्छेची पूर्ण खात्री असणं, हे सुद्धा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एपॅफ्रसापासून आपण कितीतरी शिकू शकतो ना, की तो प्रार्थना योद्धा होता. तो जीव तोडून प्रार्थना करत होता. आणि तो विश्वासणाऱ्यांसाठी ही प्रार्थना करत नाही की प्रभू त्यांना तो आशीर्वाद दे, त्यांना भरपूर पैसा मिळू दे, त्यांना हे मिळू दे, त्यांना ते मिळू दे. नाही, तो प्रार्थना ही करतो की त्यांनी देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये दृढ राहावं, देवाची इच्छा त्यांना समजावी, देवाच्या इच्छेमध्ये त्यांनी चालावं, वागावं, जगावं. आणि पूर्ण खात्री त्यांना असावी की मी देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये आहे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करताना आपण काय मागतो? आपण एपॅफ्रसापासून शिकूया की आपण एकमेकांसाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण हे मागूया की देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी, देवाची परिपूर्ण इच्छा त्यामध्ये तुम्ही जगावं आणि त्याची पूर्ण खात्री तुम्हाला असावी. परिपूर्ण खात्री लायक असं तुमचं ख्रिस्तामधील जीवन असावं, यासाठी आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, कृपा पुरवलीस. प्रभू, तुझं जिवंत सत्य वचन आज आमच्याकडे आलं आहे. त्यावर आम्ही अधिक मनन करावं आणि आमच्या प्रार्थनेच्या जीवनासंबंधी आम्ही स्वतःचं परीक्षण करावं. मी किती प्रार्थना करतो, किती प्रार्थना करते, इतरांसाठी मी काय प्रार्थना करतो, हे आम्ही तपासून पाहावं. आणि एपॅफ्रसाप्रमाणे आम्ही सुद्धा एकमेकांसाठी प्रार्थना करावी. तुझ्या इच्छेमध्ये जीवन जगण्यासाठी आम्ही एकमेकांना उत्तेजन द्यावं. प्रभू, यासाठी आमचं सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू त्या सर्वांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तो आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव. प्रभू, आज आम्ही विशेष रीतीनं इराण, इस्रायल, अमेरिका, आज या देशांमध्ये जे युद्ध चालू आहे, प्रभू तू दया कर, कृपा कर, हे युद्ध थांबावं. जे अनेक निरपराध माणसं मारली जात आहेत, प्रभू ते थांबावं. यासाठी तुझी कृपा तू या सर्व राष्ट्रप्रमुखांना दे आणि शांतीचा मार्ग सर्वांनी स्वीकारावा. यासाठी प्रभू या सर्व देशाच्या प्रमुखांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आम्हा सर्वांचं रक्षण कर, आम्हा सर्वांना तू पुरवठा कर, आम्हा सर्वांची काळजी घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. प्रियजन, आता वेळ झाली आहे प्रभू भोजनाची. आपल्या मनाच्या तयारीने आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया आणि प्रभूची स्तुती करूया. देवाच्या प्रिय लोकांनो,
प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले
तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त
याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली, प्रभूनं आशीर्वाद दिला. मग तुम्हाला माहिती आहे हा आशीर्वाद इतरांना कसा द्यायचा? साधं आहे, उपासनेची लिंक त्यांनाही पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.